नमस्कार. पालकांची एक कॉमन तक्रार असते किंवा एक चिंता असते म्हणूया. माझ्या मुलाला इंग्रजी कसं शिकू? तर आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि काळजी बिलकुल करू नका. हे वाटतं तितकं अजिबात अवघड नाहीये. चला, काही एकदम सोप्या आणि इंटरेस्टिंग टिप्स बघूया. माझ्या मुलाला ना इंग्लिश काही म्हणजे काहीच कळत नाही. ही तक्रार खूप ओळखीची वाटते, बरोबर? जवळजवळ प्रत्येक पालक कधी ना कधी हा विचार करतोच. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक तक्रार नाहीये, ही एक काळजी आहे, एक चिंता आहे. पण चांगली गोष्ट काय आहे माहितीये? यावर एक सोपा उपाय आहे. जर हीच तक्रार अनेकांची असेल तर मग हा भाग अगदी योग्य आहे. बघा, ही चिंता फक्त एका पालकाची नाहीये, तर खूप जणांची आहे. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून यावर एक एकदम सोपा आणि 100% प्रभावी मार्ग शोधणार आहोत. इंग्रजी शिकवताना ना आपल्याकडून नकळत एक खूप मोठी चूक होते. कोणती? तर आपण भाषेला गणितासारखं ट्रीट करतो, म्हणजे गणितासारखं शिकवायला जातो. पण खरं तर भाषा आणि गणित यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो नेमका काय आहे हेच आधी आपण समजून घेऊया. इथे बघा, गणित म्हणजे कसं? नियम, सूत्र, 2+2 म्हणजे 4. ते कधीच 5 होणार नाही, बरोबर? पण भाषेचं तसं नसतं. भाषेत चांगलं किंवा गुड म्हणायचे कितीतरी मार्ग आहेत. एक्सलंट म्हणू शकता, वंडरफुल म्हणू शकता. म्हणजे भाषा ही नियमांपेक्षा जास्त भावना आणि संवादावर चालते. ती सरावाने हळूहळू शिकायची गोष्ट आहे. गणितासारखी घोकंपट्टी करून ती कधीच येणार नाही. आणि मग आपण काय करतो? उत्साहात थेट इंग्रजीमध्येच बोलायला लागतो. पण जरा विचार करा, ज्या शब्दाचा अर्थच मुलाला माहिती नाहीये, तो शब्द त्याच्या डोक्यावरूनच जाणार ना? आणि मग काय होतं? त्याच्या मनात इंग्रजीबद्दल आवड निर्माण होण्याऐवजी भीती तयार होते. आणि ही भीतीच, हीच शिकण्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. बरं, मग यावर उपाय काय? तर उत्तर आपल्या मातृभाषेतच आहे. हो, मराठीत. मराठी भाषा एका पुलासारखं काम करते, जो आपल्या मुलांना इंग्रजीच्या जगात अगदी आत्मविश्वासाने घेऊन जाईल. चला तर मग बघूया हा पूल नेमका कसा बांधायचा. ही प्रोसेस ना फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. स्टेप 1, कोणताही नवीन शब्द असो, वाक्य असो किंवा प्रश्न असो, तो आधी मराठीत समजावून सांगा. स्टेप 2, मग मराठी इंग्लिश डिक्शनरी वापरून त्याचा इंग्रजी शब्द एकत्र शोधा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, त्याचा योग्य इंग्लिश उच्चार एकत्र मिळून ऐका. आहे की नाही सोपं? आणि यासाठी काही महागड्या वस्तूंची गरज नाहीये. एक साधी मराठी इंग्लिश डिक्शनरी किंवा अगदी मोबाईलमधलं गुगल डिक्शनरी ॲपसुद्धा पुरेसा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्द फक्त वाचायचा नाहीये, तर तिथे जो स्पीकरचा आयकॉन असतो ना, त्यावर क्लिक करून त्याचा उच्चार नक्की ऐकायचा आहे. कारण योग्य उच्चार हा भाषेचा आत्मा असतो. एक गोष्ट तर पक्की लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीही भाषा ही डोळ्यांनी नाही तर कानांनी शिकली जाते. आपण मराठी कसे शिकलो? आठवून बघा. ऐकून ऐकूनच ना? अगदी तसंच मुलांना जास्तीत जास्त इंग्रजी ऐकण्याची संधी द्यायला हवी. ऐकणं हाच भाषा शिकण्याचा सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. आता अनेकांना वाटेल की अरे बापरे, यासाठी तर दिवसाचे तास न तास द्यावे लागतील. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. आपल्याला फक्त एक छोटासा पण एकदम जादुई नियम पाळायचा आहे. आणि तो नियम आहे 15 मिनिटांचा नियम. हो, बरोबर ऐकलत. रोज फक्त 15 मिनिटं. बघा, एका दिवसात 2 तास अभ्यास करण्यापेक्षा रोज फक्त 15 मिनिटं सराव करणं हे खूप जास्त प्रभावी ठरतं. सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. पण मग ह्या 15 मिनिटात करायचं काय? तर मुलांशी त्यांच्या आवडीच्या विषयांवर बोला. म्हणजे आज शाळेत काय काय केलं? किंवा तुझा फेवरेट कार्टून कॅरेक्टर कोणता आहे? असे छोटे छोटे सोपे प्रश्न विचारा. त्यांना इंग्रजीत उत्तर द्यायला मदत करा. आणि समजा चुकलं तर अजिबात रागावू नका. उलट आधी मराठीत समजावून सांगा आणि मग परत एकदा प्रयत्न करा. म्हणजे खेळता खेळता मजा करत शिकणं होईल. आता आपण 2 अशा गोल्डन रूल्सबद्दल बोलणार आहोत, जे फक्त इंग्रजी शिकण्यासाठीच नाही, तर एक पालक म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे आहेत. हे नियम कोणत्याही टेक्निकपेक्षा जास्त आपल्या ॲटिट्यूडशी, म्हणजे आपल्या दृष्टिकोनाशी संबंधित आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, तुलना करणं थांबवा. आपलं मूल हे जगातलं सगळ्यात वेगळं आहे. मग त्याची शिकण्याची पद्धत, त्याची स्पीड हे सुद्धा वेगळंच असणार. इतरांशी तुलना करून आपण त्याच्यावर विनाकारण प्रेशर टाकतो. आणि दुसरा नियम, मुलांच्या शिक्षकांशी संपर्कात राहा.
कारण ते मुलांना वर्गात बघत असतात, त्यामुळे त्यांच्या अडचणी त्यांना जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हा प्रवास ससा आणि कासवाच्या शर्यतीसारखा आहे. इथे सशासारखं धावून चालणार नाही, कासवासारखं हळू पण सातत्याने चालावं लागेल. संयम, सराव आणि योग्य पद्धत या 3 गोष्टी मुलांना यशापर्यंत नक्कीच घेऊन जातील. आज आपण इंग्रजी शिकण्याचा पाया कसा तयार करायचा हे बघितलं. पण एक प्रश्न आहे, शिकणं म्हणजे नेहमी पुस्तकं आणि अभ्यासच हवा का? अजिबात नाही. खेळ, गाणी, कार्टून्स या सगळ्यांमधून इंग्रजी शिकणं किती इंटरेस्टिंग आणि मजेशीर होऊ शकतं हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. अनेक पालकांच्या मनात जी चिंता असते ना, ती दूर करण्यासाठी काही सोप्या आणि खेळकर पद्धती आज आपण समजून घेऊया. बरं, चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. आपल्या मुलांना इंग्रजी शिकवताना कुठेतरी मनात एक भीती असतेच, बरोबर ना? की अरे, आपलं काही चुकणार तर नाही, किंवा मुलांना हे सगळं जमेल का? आणि ऐका, ही भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. असं फक्त तुम्हालाच वाटत नाहीये, तर जवळजवळ सगळ्याच पालकांना असं वाटतं. मग यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इंग्रजीची भीती आहे ना, ती मनातून काढून टाकावी लागेल. आपलं ध्येय मुलांना फक्त पटापट बोलायला लावणं नाहीये, तर त्यांना भाषा समजायला लावणं आहे. बघा, एकदा का समज वाढली की बोलण्याचा आत्मविश्वास आपोआप येतो आणि मग ते दडपण वगैरे सगळं कमी होतं. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम हाच आहे. आपण स्वतः घाबरायचं नाही. कारण जर आपणच घाबरलो तर तीच भीती नकळतपणे मुलांमध्ये उतरते. त्यामुळे हे जे शिकणं आहे ना, याला एक परीक्षा न मानता एक खेळ समजूया. चुका होणारच आणि त्या व्हायलाच पाहिजेत, कारण त्यातूनच तर आपण शिकतो, नाही का? मग हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? चला, पुस्तकी ज्ञानाच्या थोडं पलीकडे जाऊया आणि मुलांच्या आवडीच्या गोष्टींमधून म्हणजे खेळ आणि कार्टून्समधून इंग्रजी कसं शिकवता येईल ते पाहूया. तर सुरुवात कुठून करायची? अर्थात मुलांच्या सगळ्यात आवडत्या गोष्टीपासून, म्हणजे कार्टून्स. मुलांना रोज फक्त अगदी थोडा वेळ साधी सोपी इंग्रजी कार्टून्स दाखवा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना प्रत्येक शब्द कळलाच पाहिजे असा हट्ट अजिबात धरू नका. आपला मुख्य उद्देश काय आहे? तर फक्त इंग्रजी शब्दांचे उच्चार त्यांच्या कानावर पडायला हवेत. यालाच पॅसिव्ह लिसनिंग असं म्हणतात, आणि खरं सांगायचं तर ही खूपच प्रभावी पद्धत आहे. आता एका अशा भन्नाट खेळाबद्दल बोलूया जो मुलांचा शब्दसंग्रह आणि स्पेलिंग दोन्ही सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आणि विशेष म्हणजे यासाठी फार काही नाही, फक्त कागद आणि पेन लागेल. हा खेळ एकदम सोपा आहे. मुलांना कोणतीही 8 वेगवेगळी अक्षरे द्यायची. फक्त त्यात AEIOU पैकी 2-3 स्वर असायला हवेत. मग काय, 1 मिनिटाचा टायमर लावायचा आणि त्यांना जास्तीत जास्त शब्द बनवायला सांगायचं. यातून त्यांची विचार करण्याची क्षमता तर वाढतेच, पण स्पेलिंग आणि उच्चार दोन्ही पक्के होतात. चला, आता पुढच्या खेळाकडे वळूया. हा खेळ मुलांना फक्त एका जागी बसून नाही, तर थोडी हालचाल करायलाही लावेल. आणि यामुळे इंग्रजी शिकणं अजूनच इंटरेस्टिंग होईल. घरात मुलांची आवडती वस्तू कुठेतरी लपवायची आणि ती शोधण्यासाठी त्यांना इंग्रजीमध्ये सोपे क्लूज द्यायचे. समजा टेबलच्या जवळ असेल तर म्हणायचं नियर द टेबल, किंवा खुर्ची खाली असेल तर अंडर द चेअर. यातून मुलं खेळता खेळता जागेच्या संदर्भातले इंग्रजी शब्द अगदी नैसर्गिकरित्या शिकतात. खेळ आणि कार्टून्स तर आहेतच, पण यापेक्षाही महत्त्वाचं काय असेल तर इंग्रजीला आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनवणं. घरातच जर एक नैसर्गिक इंग्रजी वातावरण तयार झालं तर मुलांना भाषा शिकणं खूपच सोपं जातं. आणि यासाठी काय खूप मोठं करायची गरज नाहीये. फक्त छोट्या छोट्या रोजच्या सूचना इंग्रजीतून द्या. म्हणजे पाणी आण म्हणण्याऐवजी ब्रिंग वॉटर म्हणा, किंवा दार लाव ऐवजी क्लोज द डोअर. ह्या लहान सहान वाक्यांमुळे काय होतं की इंग्रजी त्यांच्या सवयीचा भाग बनून जातं. अच्छा, आता इथे एक प्रश्न नक्कीच मनात येऊ शकतो की फक्त कानावर पडून किंवा ऐकून खरंच एखादी भाषा शिकता येते का? याचं उत्तर आहे ना, एका खूप सुंदर खऱ्या उदाहरणात दडलेलं आहे. चीपर बाय द डझन नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात एक खरी गोष्ट सांगितली आहे. फ्रँक गिल्ब्रेथ नावाचे एक वडील होते ज्यांना तब्बल 12 मुलं होती, आणि त्यांनी आपल्या मुलांना फ्रेंच भाषा शिकवण्यासाठी एक भन्नाट युक्ती वापरली. ते रोज मुलांना अंघोळ घालताना बाथरूममध्ये फ्रेंच भाषेचा टेप रेकॉर्डर लावून ठेवायचे, फक्त ऐकण्यासाठी. आणि याचा परिणाम काय झाला असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यांची सगळीच्या सगळी 12 मुलं उत्तम फ्रेंच बोलायला शिकली. यातून एकच आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सिद्ध होतो, तो म्हणजे भाषा सतत कानावर पडली की ती आपोआप आत्मसात होते. तर मग ह्या सगळ्याचं सोपं गुपित काय आहे? फक्त एकच, सतत ऐकत राहणं. घाबरून किंवा दडपण घेऊन काहीच होणार नाही.
लक्षात ठेवा, हा एक प्रवास आहे, शर्यत नाही. आणि तो आपल्याला आनंददायी बनवायचा आहे. शेवटी पालकांसाठी हे 4 मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. पहिलं, इंग्रजीला घाबरू नका. दुसरं, चुका होणं हे शिकण्याचाच एक भाग आहे. तिसरं, रोज थोडासा सराव सुद्धा खूप मोठा फरक घडवतो. आणि चौथं, प्रगती हळू झाली तरी चालेल, पण ती सातत्यपूर्ण असली पाहिजे. तर मग आजपासूनच सुरुवात करूया का? या सगळ्या माहितीच्या आधारावर आज मुलांसोबत कोणता खेळ खेळणार आहात? अक्षरांचा खेळ की ती लपवाछपवी? सुरुवात एका छोट्याशा खेळाने करा आणि इंग्रजी शिकण्याच्या या प्रवासाला एक आनंदी वळण द्या.